नमस्कार. आज आपण 36व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. आता 36व्या पासून 46व्या श्लोकापर्यंत भगवंतांचे स्तवन, नमस्कार व क्षमा याचना यांसह अर्जुनाने केलेल्या प्रार्थनेचे वर्णन आहे. त्यात प्रथम स्थाने या पदाचा प्रयोग करून जग हर्षित होणे इत्यादीचे औचित्य अर्जुन सांगत आहे. श्लोक 36. अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत् प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः. श्लोकाचा अर्थ. अर्जुन म्हणाला, हे अंतर्यामी, आपले नाव, गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते व तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागते. तसेच भ्यालेले राक्षस दिशादिशात पळून जात आहेत आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहेत. हे योग्यच होय. स्थाने हे अव्यय आहे आणि याचा औचित्याच्या अर्थाने प्रयोग झालेला आहे. याचा अभिप्राय असा की तुमच्या कीर्तनादीमुळे जग हर्षित होत आहे आणि ते प्रेम करीत आहे. तसेच राक्षसगण हे तुमचे अद्भुत रूप आणि प्रभाव यांना पाहून भीतीने इकडे तिकडे पळत आहेत. सिद्धांचे सर्व समुदाय तुम्हाला वारंवार नमस्कार करीत आहेत. हे सर्व योग्यच आहे. तसेच व्हायला पाहिजे, कारण तुम्ही साक्षात परमेश्वर आहात. इंद्रियांना ऋषिक असे म्हणतात आणि त्यांचे ईश अर्थात स्वामी भगवान आहेत. या ठिकाणी हे संबोधन देण्याचे तात्पर्य आपण सर्वांच्या हृदयात विराजमान राहून इंद्रिये, अंतःकरण इत्यादींना सत्ता, स्फूर्ती देणारे आहात. कीर्ती हा शब्द येथे कीर्तनाचा वाचक आहे. त्याच्या बरोबर प्र या उपसर्गाचा प्रयोग करून उच्च स्वराने कीर्तन करण्याचा भाव प्रकट केलेला आहे. याचा अभिप्राय असा की तुमचे नाव, रूप, गुण व प्रभाव आणि महात्म्य यांच्या उच्च स्वराच्या कीर्तनाद्वारे हे चराचरात्मक संपूर्ण जग अत्यंत प्रसन्न होत आहे आणि सर्व प्राणी प्रेमाने विव्हल होत आहेत. सिद्धांचे, संत, महात्म्यांचे आणि भगवंताकडे वाटचाल करणाऱ्या साधकांचे जितके समुदाय आहेत ते सर्वचे सर्व आपले नाम, गुणांचे कीर्तन तसेच आपल्या लीला श्रवण करून आपणाला नमस्कार करतात. भगवंतांनी दिलेल्या दिव्य दृष्टीने फक्त अर्जुनच पाहत होता, सर्व जग नव्हे. सर्व जग हर्षित होणे, ते अनुरक्त होणे, राक्षस घाबरून पळणे आणि सिद्धांनी नमस्कार करणे ही सर्व त्या विराट स्वरूपाचीच अंगे होत. अभिप्राय असा की हे वर्णन अर्जुनाला दिसणाऱ्या विराट रूपाचेच आहे, बाह्य जगाचे नव्हे. त्याला भगवंतांचे जे विराट रूप दिसत होते त्याच्यामध्ये ही सर्व दृश्ये दिसत होती. अशा प्रकारे आज आपण 36व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 37व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.